श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा टेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्या अगोदर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. देवपूजा झाल्याच्या नंतर घरातली बाकी सगळे कामाची सुरुवात लागली होती. लगबग चालूच होती. सकाळ म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. तर सगळ्यात अगोदर भांडी वॉश करायला घेतली. आयुष स्कूलमध्ये गेला. त्याला टिफिनसाठी मी काहीतरी बनवलं होतं, तर ते मी या व्हिडिओमध्ये शेअर करते तुमच्यासोबत. थंडी खूप आहे आणि थंड पाण्यामध्ये अजिबात हात घालूशी वाटत नाही. पण ही सकाळची आपली रोजची कामं काय आपल्याला सोडत नाही. तर सगळी भांडे वगैरे आटपून झाली आणि त्यानंतर मग किचन वाटा वगैरे सगळं क्लिनिंग वगैरे झालं. थोडंसं ऊन पडायला लागलं होतं, त्याच्यामुळे जर्किंग वगैरे काढून टाकला आणि मग बाकीची कामं करायला घेतली. जेव्हा मी हे सगळं क्लीन करते तेव्हाच हे एरिया छान दिसतो, पण हे जास्त वेळ टिकत नाही. आयुष वगैरे आला किंवा त्याचे पप्पा आले ना, हे सगळं घाण करून टाकतात. परत आहे तसंच पसारा चालू होतं घरामध्ये. सगळ्यात अगोदर घेतली दादांसाठी भाकरी करायला. त्यांना काहीही नवीन करायचं म्हटलं तरी भाकरी करावीच लागते. भाकरीची स्टोरी मी इकडे शेअर करते. तर लग्न झालं होतं तेव्हा मला भाकरी अजिबात जमत नव्हती. आता मला खूप छान प्रकारे भाकरी जमते आणि खूप फुगते पण. तर त्याचा आई काल किंवा परवा दिवशीच म्हणत होत्या, तुझ्या भाकरी खूप जास्त फुगतात आणि भाकरी फुगली की मग हाताला चटकाही बसतो. मला भाकरी अजिबात येत नव्हती लग्न झालं तेव्हा, आणि ती म्हणजे चुलीवर करण्यासारखी तर येतच नव्हती अजिबात. पण ती गोष्ट मी शिकले. पण आमचे सासरे नेहमी मला म्हणायचे, शहरातली मुलगी नाजूक आहे, हिला अशा गोष्टी जमणार नाही. पण मी ते करून दाखवलं जिद्दीने आणि आता माझ्या परफेक्ट अशा छान अशा भाकरी होतात. पातळ, खरपूस आणि पापुद्रा निघलेली भाकरी एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे. तर इकडं माझ्या भाकरी करून झालेल्या आहेत. त्याच भाकरीच्या परतीमध्ये मी इकडं एक रेसिपी तयार करते. तर इकडं मी घेतलेलं आहे ज्वारीचंच पीठ घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला वेगळं काही नाही, स्पेशल काही नाही करायचं आहे. फक्त आपल्याला इथं करायचं आहे आत्ता थालीपीठ, धपाटे पण म्हणू शकता याला. तर ह्याच्यामध्ये मी 3 प्रकारची पिठं घेतलेली आहेत. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ. बाजरीचं पीठ असेल तर छान, पण आमच्याकडे नाही आहे शिल्लक, त्याच्यामुळे ते घेतलेलं नाही आहे. थंडीमध्ये असे पोषक देणारे पदार्थ जर खाल्ले तर शरीराला उष्ण असतात, छान असतात. त्याच्यामुळे ट्राय करायचे नवीन नवीन काहीतरी. प्रत्येक पीठ हे समप्रमाणात घेतलेलं आहे. तुम्ही दर महिन्याला ह्याच्यामध्ये मिक्स पिठांचं एक मिश्रण प्रीमिक्स गिरणीमधून करून आणू शकता. हे सगळं पीठ एकत्रित केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण वाटलेलं मिश्रण ॲड करायचं आहे. ह्याच्यात तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ आवश्यक घाला. एकदम छान खरपूस असं होतात. माझ्याकडं तांदळाचं पीठही शिल्लक नव्हतं, त्याचबरोबर बाजरीचं पीठही शिल्लक नव्हतं. तर माझ्याकडं छान अशी कोबीची भाजी शिल्लक होती, तर मी या पिठामध्ये ॲड केलेली आहे. आणि बारीक चिरलेला भरपूर असा कांदा घेतलेला आहे. खूप सारी कोथिंबीर, कांदा आणि हळद याच्यामुळे ह्याला एक खूप छान लुक येतो. खूप छान दिसतं हे दिसण्यासाठी. पण सगळ्यामध्ये शेवटचं म्हणजे चवीपुरतं असं मीठ घालायचं आहे. कोबीची भाजी घरामध्ये ह्यांनी खाल्ली नव्हती, दादांनी खाल्ली नव्हती आणि तशीच कोबीची भाजी राहिलेली. आणि हे कोबी आहेत ना, कोबी मंचुरियन खातीन, कोरडं कोबी खातीन, कच्चा कोबी खातीन, पण अशी भाजी बनवली नाही ती अजिबात खाणार नाही. आता हे थालपीठामध्ये गेलेत ना, ह्यांना कळणार पण नाही खाताना की ह्याच्यात कोबी मिक्स आहे म्हणून. तुम्ही कच्च्या कोबीचे पण थालीपीठ जर बनवले ना, खूप छान होतात ते पण. आणि असं थालीपीठ वगैरे बनवून दिलं किंवा कोबी मंचुरियन दिलं ना, मग ते आवडीने खातात. हे पीठ मळताना ना एकदम सैल मळायचं आहे, खूप घट्ट मळायचं नाही आहे, कारण की थापताना आपल्याला कापडावर थापायचं आहे. मग ते थापताना व्यवस्थित थापलं जात नाही, मग जाडसर थापल्या जातात. तसं व्हायला नको म्हणून आपण मळताना सैल मळायचे, सैल हाताने मळायचे, म्हणजे ते खूप घट्ट होत नाही. कोबी मंचुरियन झालं किंवा समोसे वगैरे झालं तर हे कसं मैद्याचे प्रोडक्ट येतात आणि तेलकट येतात. त्याच्यामुळे ना त्यापेक्षा हे पोषक असं पौष्टिक पदार्थ मुलांना जर दिलं तर ते आवडीने खातात. आयुषला खूप जास्त आवडतात आणि त्याने गरम गरम झाल्या खाल्लं होतं.
पीठ तर छान असं मळून झालं होतं. आता थापायची वेळ होती. ते इथं मस्त असं उपारणं घेतलेलं आहे. नवीनच आहे. त्याला छान असं पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर मस्त असं पाणी शिंपडून घेतलं त्यावर. खूप दिवस झाले होते की थालीपीठं खाल्ली नव्हती, धपाटे खाल्ली नव्हती. तोंडाला एक वेगळी टेस्ट येण्यासाठी आणि रोज काय तेच करायचं भाजी पोळी, त्यापेक्षा मग म्हटलं थालीपीठ बनवूयात. त्यासाठी हा बेत सगळा आखला होता. खूप जास्त कंटाळलेले होते, खूप थकलेले होते. म्हणजे असं काही करायची इच्छा वगैरे नव्हती. पण माझ्या आवडीचा विषय म्हणजे स्वयंपाक करणं आणि खायला घालणं, ही गोष्ट मला खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे मी ते आवडीने करत असते. तर मस्त असं थालीपीठाचा बेत केला म्हणजे आपल्यासोबत मुलंही खातात आणि आपल्यालाही नवीन काहीतरी टेस्ट खायला भेटते. कितीही पार्लरमधून दमून आलेले असले, घरातली खूप कामं जरी झालेली असली ना, फक्त आयुषचा चेहरा पाहिला ना त्याला आज नवीन काहीतरी खाऊशी वाटतं ना, मग तेव्हा वाटतं की चला नको, दमायला नकोयात, बनवूयात. म्हणून त्याच्यासाठी ह्या गोष्टी बनवायच्या असतात मला. आणि तो खूप जास्त फूडी आहे. त्याला आहे ना म्हणजे वेगळे फूड ट्राय करायला खूप जास्त आवडतात. आणि तो आहे ना व्हिडिओ पाहताना पण नाही का कोणाचे असे फूडचेच व्हिडिओ पाहत असतो, कारण त्याला ते पाहायला पण आवडतात आणि तो बनवायचं पण ट्राय करत असतो. पण मी अजून त्याला देत नाही एवढंसं. छान असं पातळ थापून घेतल्याच्या नंतर तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि मग त्याच्यावरती थालीपीठ टाकून घेतलं. एक भाकरी केली आणि थालीपीठाचं पीठ मळलं तर माझं किचन वाटा परत आहे तसा घाण झालेला आहे. काही हरकत नाही, नंतर स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर परत एकदा पुसून घेईन. हे पीठ आतमध्ये कच्चं राहतं, त्याच्यामुळे ना व्यवस्थित नीट असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. कच्चं राहायला नको. कच्चं राहिलं तर फूड पॉयझनिंग आणि पोटात दुखायची जास्त शक्यता राहते. त्याच्यामुळं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आतमधल्या साईडने हे पीठ छान भाजलं पाहिजेत. माझं हे पहिलंच थालीपीठ होतं, त्यामुळे थोडंसं तव्याला चिटकलं. नंतर जेव्हा तूप तेल आपण तव्यावरती सोडतो ना, त्यावेळेस काही एवढं चिटकत नाही. ते मस्त असं पलटी करून घेते आणि त्यानंतर गावरान तुपाची ह्याच्यावरती धार देते. बाहेरच्या फूडपेक्षा घरामध्ये असे पौष्टिक फूड केलेले कधी पण चांगले आणि ते ताजे करून जर खायला घातले तर मुलं खूप जास्त आवडीने खातील. याचा कलरही खूप छान आलेला आहे. कोथिंबीर आणि कांद्यामुळे तर ते आणखी छान दिसते. पहिलं थालीपीठ झालं ते गरमच दादांसाठी दिलं आणि त्यांना अजिबात कळालं नाही याच्यामध्ये कोबी होता म्हणून. नंतर जेवताना आई म्हटलं की ह्याच्यामध्ये कोबी होता आणि दादांनी कसं कोबी खाल्ला म्हटलं. पण त्यांना ते समजलंच नाही याच्यामध्ये कोबी होता. तर दादांनी आणि आयुषनी मस्त एन्जॉय केलं. मस्त अशी गरमागरम सगळी थालीपीठं करून घेते आणि मस्त त्याचा आस्वाद घेतो आम्ही सगळेजण. तर आजची थालीपीठाची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.